अयोध्येतील राम मंदिर कथित देणगी चोरी आणि आर्थिक गैरव्यवहारामुळे चर्चेत आलं आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरण पोलिसात पोहोचल्यावर 8 जणांना अटक करण्यात आली आहे. राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख चंपतराय यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या कथित प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. ठाकरेच्या शिवसेनेने राम मंदिराला दान केलेली चांदीची 4 किलोची वीट गायब झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत राम मंदिर ट्रस्टवर गंभीर आरोप केले आहे. संजय राऊत यांनी म्हटलं की राम मंदिराच्या बांधकामादरम्यान शिवसेनेने दिलेली चांदीची 4 किलोची वीट गायब आहे. उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिक आणि साधू संतांच्या उपस्थितीत 1 कोटी रुपये आणि चांदीची वीट दान केली होती. आता यास इतकी वर्षे लोटल्यानंतरही ट्रस्टकडून कोणत्याही प्रकारची पावती आणि माहिती मिळालेली नाही. दान केलेली वीट नक्की कुठे गेली, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची हीच वेळ आहे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. राम मंदिर कथित गैरव्यवहार प्रकरणात 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांची अयोध्या येथील राम जन्मभूमी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची संपूर्ण रात्र चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली. पोलीस आज आरोपींना कोर्टात हजर करणार आहेत. आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली चोरी, गुन्हेगारी, कट रचणे आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कथित गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी 8 जणांना अटक केली. रमाकांत उर्फ टिन्नू यादव, सुभाष श्रीवास्तव, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, करुणेश पांडे, मनीष यादव आणि रमाशंकर मिश्रा यांचा समावेश आहे. सर्व आरोपी हे मंदिराला मिळालेल्या देणग्या मोजण्याच्या कामात सहभागी होते. अटक करण्यात आलेले 6 जण कॅशियर होते. रोख रक्कम मोजण्याचे आणि बँकेत पोहोचवण्याचे काम टिन्नू यादव पाहत होता, तर सुभाष श्रीवास्तवच्या देखरेखीखाली 6 कॅशियर राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा हिशोब ठेवत होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.